Welcome to SPSPM's Renuk High School, Satara Parisar, Aurangabad. Myself, Mahajan RB, Assistant Teacher of Subject English. Today, we are going to learn topic 2.6 World Heritage of Standard 10. In this section, we are going to take a look at 2.6 World Heritage. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization to have significant cultural or natural importance of humanity. वर्ल्ड हेरिटेज साईट जे आहेत म्हणजे वारसास्थळं ज्याला आपण म्हणतो, जागतिक वारसास्थळं जे जतन करून ठेवलेले आहे आणि ते युनेस्कोचं लाँग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ही जी संघटना आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरची, तर ते त्याच्यामधून सांस्कृतिक त्याचप्रमाणे आपला नैसर्गिक महत्त्व आणि तो ठेवा जतन करण्यासाठी या ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्या ठरवल्या जातात. As much the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. आणि हे सर्व काही हे जे स्थळं आहेत किंवा या साईट्स आहेत तर त्या वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम अंतर्गत, आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम अंतर्गत हा कार्यक्रम युनेस्कोमार्फत वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी आहे ती राबवते. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. दे व्हेरी इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. आणि मग हे जे स्थळं आहेत तर ते सांस्कृतिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाची जी स्थळं आहेत ज्याच्यामध्ये वने, जंगल असतील, तळे, सरोवर असतील, त्यानंतर काही स्मृतिस्थळे असतील, काही इमारती असतील आणि काही शहरे, हे सर्व त्याच्यामध्ये अंतर्भूत केली जातात. वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. आणि मग हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत तर ते नैसर्गिक आणि सांस्कृतिक किंवा मग दोन्ही मिळून जे आहेत तर ते ग्राह्य धरल्या जातात. फॉर एक्झाम्पल, माउंट हॉंगशान इन चायना इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. आणि मग त्याचं उदाहरण म्हणून माउंट हॉंगशान हे जे चीनमध्ये असलेला जो पर्वत आहे तर तो सांस्कृतिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्यासुद्धा चीनच्या कला आणि वाङ्मयामध्ये त्याचा मोठा वाटा आहे, त्याच्या साहित्यामध्ये, चीनी साहित्यामध्ये. द माउंटन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. आणि भौगोलिकदृष्ट्यासुद्धा त्याचं महत्त्व आहे. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, त्या वारसास्थळांचा इतिहास. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. म्हणजे ही जी कल्पना आहे की हे वारसास्थळं जतन करायची, ही 20व्या शतकाच्या सुरुवातीला ती सुरू झाली, परंतु त्याच्यामध्ये खरा वेग जो आला तो 1950 पर्यंत त्याला वेग नव्हता. त्यानंतर म्हणजे इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द आस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. इजिप्त या देशाने ठरवलं की नाईल नदीवर मोठा एक बांध बांधायचा, म्हणजे धरण बांधायचं, आस्वान हाय डॅम नावाचं. आणि मग काय झालं बघा, द इनिशियल प्लान फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वूड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल्स अँड स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्शियन आर्टफॅक्ट्स. आणि मग तिथे काय होणार होतं की ज्यावेळेस हा डॅम बांधला जाईल तर त्यावेळेस ती जी पर्वतरांग होती
त्या नदीच्या याच्यातली. तर त्याच्यामध्ये अबू सिम्बल टेम्पल्स होते, जी मंदिरं होती फार जुनी आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये ती अफेक्टेड होणार होती. म्हणजे ती काय होणार होती की त्याच्यामध्ये नष्ट होणार होती. आर्टफॅक्ट्स म्हणजे ती माणसाने बनवलेली सर्व मंदिरं होती. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड artifacts, UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. आणि मग त्यावेळेस युनेस्कोने ते सगळी मंदिरं वाचवण्यासाठी एक मोहीम राबवली 1959 साली. आणि मग त्या मोहीममध्ये काय करणार होते की ती जी मंदिरं होती तर ती उंच जागेवर ट्रान्सफर करणार, स्थलांतरित करण्यात येणार होती. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $18 million, $80 million, $40 million ऑफ विच कम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. आणि त्याच्या प्रोजेक्टची पूर्ण $80 million इतकी किंमत होती. त्याच्यापैकी $40 million जे आहे तर ते 50 वेगवेगळ्या देशातून उभे राहिले. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, UNESCO and the International Council of Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. आणि मग या यशामुळे काय केलं की युनेस्कोने ठरवलं की एक वेगळी अशी संघटन तयार करायचं की जेणेकरून ही वारसास्थळे जतन होतील. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic and cultural sites, but to also protect the world's significant natural and scenic site. आणि लवकरच त्याच्यानंतर 1965मध्ये एक व्हाईट हाऊस कॉन्फरन्स झाली युनायटेड स्टेट्समध्ये. तिला वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट असं म्हटलं जातं. आणि ते कशासाठी तर ऐतिहासिक स्थळे आणि जी काही सांस्कृतिक स्थळे असतील तर त्याचं जतन आणि संवर्धन, त्याचबरोबर जी नैसर्गिक स्थळे असतील आणि किंवा मग सौंदर्य स्थळे असतील याचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश झाला. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल डेव्हलप सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972. नंतर 1968मध्ये जी इंटरनॅशनल युनियन कन्व्हर्सेशन ऑफ नेचर डेव्हलप आणि म्हणजेच ती जी परिषद होती तर ती काय करायची तर आपल्या पर्यावरणाचं किंवा मग निसर्गाचं रक्षण आणि संवर्धन ही जी परिषद होती ती, आणि त्यावेळेस त्यांची एक कॉन्फरन्स झाली युनायटेड नेशन्ससोबत ह्युमन एन्व्हायरमेंट नावाची. आणि ती कुठं झाली तर स्वीडनमध्ये स्टॉकहोम येते. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दिस गोल्स द कन्व्हेन्शन concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. मग 16 नोव्हेंबर 1972ला युनेस्कोने त्यांच्या त्या काही शिफारसी असतील किंवा त्या कॉन्फरन्समध्ये झालेल्या काही ज्या निवेदनं असतील किंवा मग सूचना असतील त्या सगळ्या स्वीकारल्या. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. आणि मग आता वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते की जी वर्ल्ड हेरिटेज साईट असेल युनेस्कोची तर ती त्याला जबाबदार असते ती वर्ल्ड हेरिटेज साईट ठरवण्यासाठी. द कमिटी मीट्स वन्स अ इयर अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम 21 स्टेट पार्टीज that are elected for 6-year terms by the World Heritage Center General Assembly. World Heritage Center General Assembly मधून मग 21 देशातून ते लोक निवडले जातात आणि त्यांची वर्षातून एक वेळेस मीटिंग होते. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. आणि मग हे सर्व मिळून मीटिंगमध्ये ठरवतात की एखादे नवीन कोणतं एखादं वारसास्थळ सापडलं असेल किंवा मग त्याला नॉमिनेटिंग करायचं, त्याचं लिस्टमध्ये नाव घ्यायचं वर्ल्ड हेरिटेजच्या लिस्टमध्ये. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. देर आर 5 steps in becoming a World Heritage Site, the first of which is not
is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. मग त्याच्या 5 अशा पायऱ्या आहेत की त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये का घ्यावं, असं त्याचे 5 निकष आहेत. त्याच्यामध्ये पहिले की ज्या देशामध्ये ते आहेत तर त्यांनी त्याचं महत्त्व ते सांगायचं की काय नैसर्गिक किंवा सांस्कृतिक महत्त्व काय आहे. दिस कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. आणि ही सुरुवातीची लिस्ट असते ती टेंटेटिव्ह लिस्ट असते, साधारण यादी ज्याला म्हणता येईल की तुम्ही याचं नॉमिनेट करा, म्हणजे शिफारस केली जाते आणि त्या शिफारसीशिवाय त्या यादीमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमध्ये समावेश होऊ शकत नाही. Next, countries are then able to select sites from the tentative list to be included on a nomination file. The third step is a review of the nomination file by 2 advisory bodies consisting of the International Council of Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. आणि त्यानंतर मग ते नॉमिनेशन केल्यानंतर नेक्स्ट काय काही कंट्रीज आर देन ॲबल टू सिलेक्ट साईट्स, आणि मग ते त्याच्यातून त्या परत निवडायच्या आणि त्याच्यामध्ये ते जे नॉमिनेशन दिलं आहे ते थर्ड स्टेपमध्ये त्याच्यामध्ये 2 ॲडवायझरी बॉडीज त्या रिव्ह्यू करतील, त्याचं परीक्षण करतील आणि मग त्या इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईटची जी कमिटीचे जे बॉडीज आहेत त्या तिथे त्याचं परीक्षण करतील आणि मग ते रिकमेंडेड करतील किंवा मग सुचवतील त्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीला त्या स्थळाबद्दल. The World Heritage Committee meets once a year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. वर्ल्ड हेरिटेज कमिटीची वर्षातून 1 वेळेस मीटिंग होईल आणि मग ते ठरवतात की त्या कोणत्या स्थळाला त्या यादीमध्ये स्थान द्यायचं. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 सिलेक्शन क्रायटेरिया. आणि मग त्याच्यानंतर काय शेवटची स्टेप, त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट बनवायचं किंवा नाही, त्याचं ज्या नॉमिनेशनमधून कोणत्या तिथे बनवायचं त्याच्यामध्ये 10 त्याचे निवड क्रायटेरिया आहेत. तर त्या 10 क्रायटेरियामधून एक तरी त्याला लागू झाला पाहिजे, त्यावेळेस ते शिफारस केलेली साईट तिथे लिस्टमध्ये सिलेक्ट होईल किंवा मग समाविष्ट होतील. If the site meets this criteria, it can then be inscribed on the World Heritage List. आणि मग त्याच्यापैकी त्या निकषामध्ये बसत असेल तर मग शेवटी त्या यादीमध्ये त्याचा समावेश होईल. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory its site sits, but it also becomes considered within the international committee. एकदा त्या यादीमध्ये समावेश झाला त्या स्थळाचा तर ती त्या स्थळाची मालकी ही त्या देशाकडे जाते. येऊन देशाकडेच नाही तर त्याची देखभाल करण्याची जबाबदारी त्या पूर्ण आंतरराष्ट्रीय समूहाची असते. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ॲज ऑफ 2009 देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स that are located in 148 countries in map. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and Historic Center of Vienna in Australia. 2009 प्रमाणे 890 अशा वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत आणि त्या 148 देशांमध्ये लोकेटेड आहेत, ज्यामध्ये सांस्कृतिक स्थळे तर आहेतच, परंतु ऑपेरा हाऊस सिडने ऑस्ट्रेलियामधील आणि त्यानंतर काही ऐतिहासिक स्थळं व्हिएन्ना जे आहे ऑस्ट्रियामध्ये त्यांचा समावेश आहे. 176 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन्स ॲज द USA's येल्लोस्टोन अँड ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्क्स. 176 ज्या आहेत तर त्या नैसर्गिक स्थळं आहेत, ज्याच्यामध्ये US मधील येल्लोस्टोन आणि ग्रँड कॅनॉन नॅशनल पार्कचा समावेश आहे. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स, दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. पेरूज मॅचू पिच्चू इज वन ऑफ दीज. आणि मग 25 अशा साईट्स आहेत
की त्या मिक्स आहेत, ज्याच्यामध्ये नैसर्गिक आणि सांस्कृतिक दोन्ही वारसा आहे, जसं की पेरूचं मॅचू पिच्चू हे स्थळ. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 44. इटलीमध्ये सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे आहेत ते म्हणजे 44. इंडिया हॅज 36, दॅट इज 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स. भारतामध्ये 36 अशी जागतिक वारसा स्थळं आहेत, ज्याच्यामध्ये 28 ही सांस्कृतिक, 7 ही नैसर्गिक आणि 1 जे आहे तर ते मिक्स. वर्ल्ड हेरिटेज साईट्स. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 geographic zones, which include: first, Africa; second, Arab states; third, Asia Pacific, that is including Australia and Oceania; fourth, Europe and North America; and fifth, Latin America and the Caribbean. Here वर्ल्ड हेरिटेज कमिटीने पूर्ण जगामध्ये 5 असे विभाग केलेले भौगोलिकदृष्ट्या, ज्याच्यामध्ये पहिलं आफ्रिका, दुसरं अरब स्टेट्स, तिसरं एशिया पॅसिफिक, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि ओशिनिया यांचा समावेश आहे. 4 नंबरला आहे युरोप आणि उत्तर अमेरिका, त्यानंतर 5ला लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन बेटे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. Like many natural and historic cultural sites around the world, many World Heritage Sites are in danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. आणि मग बरेचसे असे नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळं जे आहेत तर जगामध्ये काय झालेलं आहे की ते संकटात सापडलेले आहेत. कशामुळे तर ते एकतर खूप जुने झाल्यामुळे नष्ट होत आहे, काही युद्धामुळे नष्ट झालेत, काही नैसर्गिक संकट जसे की भूकंप, काही जे आहेत तर खूप अनियंत्रित शहरीकरण, त्यानंतर हेवी टुरिस्ट ट्रॅफिक म्हणजेच पर्यटकांची खूप मोठी गर्दी, आणि काही जे आहे तर पर्यावरणाचे काही फॅक्टर्स आहेत, ज्याच्यामध्ये हवेचं प्रदूषण किंवा ॲसिड रेन, ॲसिडयुक्त पाऊस, यामुळे सुद्धा ही स्थळांना नुकसान पोहोचत आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स that are in danger are inscribed on a separate list of heritage site in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. आणि मग ज्या संकटातले स्थळं आहेत त्यांची एक वेगळी यादी त्याच्यामध्ये केलेली असते, जेणेकरून त्यांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळा निधी तिथे वर्ल्ड हेरिटेज कमिटी देते. In addition, different plans are put into place to protect and or restore the site. आणि परत त्यासाठी वेगळं नियोजनसुद्धा त्याचं संरक्षण करण्यासाठी केलं जातं. If however a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. आणि एवढं सर्व करूनसुद्धा जर ते स्थळ त्याचा तो गुणधर्म असेल ज्याच्यासाठी त्याची निवड झाली होती आणि ते जर नष्ट होत असेल तर त्यावेळेस ती वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते की त्याची निवड करून त्याला त्या यादीतून वगळण्यात येतं त्या स्थळाला. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट whc.unesco.org. आणि याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण वर्ल्ड हेरिटेज साईटची जी वेबसाईट आहे वर्ल्ड हेरिटेज सेंटरची अधिक वारसास्थळांची माहिती घेण्यासाठी आपण वेबसाईटला भेट देऊ शकता, जी आहे whc.unesco.org. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर 21, टॉपिक नेम लाईव्ह इंग्लिश स्लाइड शो. थँक्यू.